निवडणूक आयोगानं एक परिपत्रक काढून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं दर्जा म्हणजे राष्ट्रीय किंवा प्रादेशिक असं एक माहिती प्रसिद्ध केलेली आहे। त्याच्यावर जो गदारोळ केला जातो तो वेगळ्या दिशेनं चाललेला आहे। वस्तुतः ही प्रक्रिया काय ती जरा शांतपणे समजून घ्या। कुठलाही राजकीय पक्ष हा नोंदणी करण्याची एक पद्धत आहे की म्हणजे त्या पक्षाची स्थापना झाली, काही लोक एकत्र आले आणि ते त्या पद्धतीनं त्यांना जेव्हा निवडणूक लढवायची असते त्याच्या आधी जाऊन ते निवडणूक आयोगाकडे आपली नोंदणी करतात। नोंदणी ह्या अर्थाने की आता असा आमचा राजकीय पक्ष आहे आणि इतके लोक उभे आहेत, त्यांना एक चिन्ह द्यावं। मग प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये त्यांना जे मतदान प्राप्त होतं त्या अनुषंगानं त्याचा एक विशिष्ट नियम आहे। 6% पेक्षा जास्त मतं 4 राज्यांमध्ये असेल तर तो पक्ष राष्ट्रीय पातळीवरचा म्हणजे ते चिन्ह त्यांना पूर्ण देशभरामध्ये कुठेही वापरायला उपलब्ध होऊन जातं। तसंच प्रादेशिक पातळीवरचा की एक पक्ष प्रदेशामध्ये त्याला विशिष्ट मतं मिळाल्यानंतर प्रादेशिक पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळते। दुसरा एक त्याचा राष्ट्रीय दर्जा मिळाल्याचा एक फायदा असा असतो की जेव्हा सार्वत्रिक निवडणुका असतात तेव्हा स्टार प्रचारक जेव्हा तुमचे फिरतात प्रचार करतात तो खर्च त्या उमेदवाराच्या खर्चात गृहीत धरला जात नाही। ह्याचा एक फायदा असा होतो की मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा राबवता येते, अन्यथा तो सगळा खर्च त्या उमेदवाराच्या नावावर जातो आणि तो समजा ते ठरलेल्या मर्यादेच्या पलीकडे गेला तर त्याची निवडणूक रद्द होऊ शकते। ही बाकी खरं तर किरकोळ गोष्टी आहेत। आता निवडणूक आयोगानं काय केलं, दर एक ठराविक टप्प्याच्या नंतर पक्षांना किती मतं प्रत्यक्षात मिळालेली आहेत, समजा उदाहरणार्थ एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे, जसं राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये घडलं आणि त्याची ओरड चालू आहे आणि त्यांची मतं जर घटली असतील तर त्यांचा तो दर्जा कमी होतो। याच्यामध्ये त्या पक्षाशी काय वैयक्तिक तुमचं काय आपुलकी आहे किंवा वैर आहे ह्याच्याशी काही संबंध नाही। हे जरा शांतपणे समजून घ्या। आपल्याकडे जे चर्चेचा इतका गोंधळ जो केला जातो आणि ह्या सोशल मीडियाने सुद्धा त्याच्यामध्ये भरच घातलेली की एकदम आरडाओरडा सुरू होतो सगळा। वस्तुतः कुठल्याही 4 राज्यांच्या पेक्षा मध्ये तुम्हाला 6% मतं असतील, जे आम आदमी पक्षाच्या बाबतीमध्ये घडलं की त्यांना एकूण पंजाब, त्याच्यानंतर हरियाणा, गुजरात आणि गोवा ह्या 4 राज्यांमध्ये 6% पेक्षा जास्त मतं प्राप्त झाली, त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला। त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसने एक काळ असं 4 राज्य त्यांच्याकडं 6% पेक्षा जास्त असलेली होती म्हणून तो दर्जा होता, ती राज्य गेली, तो दर्जा गेला। खरं तर शोकांतिका जी प्रभाकर सूर्यवंशी सोडलं तर कोणी त्याच्यावरती लक्ष दिलं नाही, व्हिडिओ केला नाही। कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI या भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा एकच पक्ष असा होता की 1952 पासून पहिल्या निवडणुकीपासून आता 2019 पर्यंतच्या निवडणुका सातत्याने लढवत होता, त्याच नावानं त्याच चिन्हावरती। याही पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला। CPIM त्यांचा जो त्याच्यातून फुटलेला जो पक्ष होता त्याला राष्ट्रीय दर्जा आहे कारण की त्यांच्या किमान 4 राज्यांमध्ये 5% पेक्षा जास्त मतं आहे। आता अडचण अशी आहे की हा चळवळीतला पक्ष होता, लोकांमधला पक्ष होता, तरीही त्याचा दर्जा गेला। त्याचं कारण म्हणजे ते इरिलेव्हंट, निसंदर्भ होत गेले। तुम्ही सर्वसामान्य लोकांबरोबर आहात की नाही हा पहिला मुद्दा आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांच्याशी त्यांच्या प्रश्नांशी जुळलेले आहात का, अन्यथा तुमच्या संघटना आहेत म्हणजे कामगार संघटना, कर्मचारी संघटना फार मोठ्या प्रमाणात डाव्यांच्या होत्या आणि त्यामुळे त्यांची चळवळ जिवंत राहिलेली होती, जिवंत आजही आहे। पण त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मतं जेव्हा प्राप्त होत नाहीत हे लक्षात आल्याच्या नंतर त्यांचा तो दर्जा गेला। म्हणजे आता मी तुम्हाला त्याची ती यादी देतो, खरं तर ती ह्याच्यावरती उपलब्ध आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो। भारतीय जनता पक्ष 1, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2, बहुजन समाज पक्ष 3। आता हे 3 पक्ष खऱ्या अर्थाने काय म्हणता येईल त्याला राष्ट्रीय पातळीवरती त्यांचं अस्तित्व आहे। बहुजन समाज पक्षाला सुद्धा कोणी टीका करायची ते काय करो, वेगवेगळ्या राज्यांमधून त्यांचा एखादा दुसरा आमदार निवडून येतो आणि त्याच्यामुळे म्हणजे 4 राज्यांमध्ये तुमचे किमान एक लोकप्रतिनिधी असला पाहिजे किंवा 6% मतं असली पाहिजे। आता नवीन ज्याला दर्जा प्राप्त झालेला आहे आम आदमी पक्ष, त्याने 4 पक्षांमध्ये इतरही काही ठिकाणी भले ते निवडणूक हारलेले असो, त्यांचे डिपॉझिट गेलेले असो, पण त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाला विशिष्ट प्रमाणात यश मिळालेलं आहे। म्हणजे हे 5 पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवरचे आहे। 6वा जो पक्ष होता CPIM भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असं आपण त्याला बोली भाषेमध्ये म्हणतो, त्यांनीही 4 राज्यांमध्ये त्यांचं अस्तित्व आहे। त्यांचे एकूण 5 खासदार निवडून आलेले आहेत, आपण ते समजू शकतो। 3 खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत। आता प्रश्न असा निर्माण होतो की बाकीचे 2 पक्ष NPP म्हणून जो तिथला ईशान्य भारतातला पक्ष केवळ तांत्रिक मुद्द्यावरती त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे, वस्तुतः तो राष्ट्रीय पक्ष नाहीये। ईशान्य भारतातल्या छोट्या 4 राज्यांमध्ये त्यांचं अस्तित्व आहे, 6% पेक्षा जास्त मतं किंवा लोकप्रतिनिधी निवडून आले म्हणून त्यांना तो फक्त दर्जा आहे।
प्रत्यक्षामध्ये तुम्ही खरं तर खऱ्या अर्थाने बघाल तर आजही काँग्रेस आणि भाजप हे दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत की ज्यांचं अस्तित्व शिल्लक आहे. मला जो मुद्दा आता ह्या निवडणूक आयोगाच्या निमित्तानं समोर ठेवायचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस असो, तेलंगणा राष्ट्र समितीची नंतर भारत राष्ट्र समिती झाली, त्याचे के चंद्रशेखर राव असो किंवा तृणमूल काँग्रेस असो, हे सगळे दावे जरी वेगवेगळे मोठे मोठे करत असले तरी प्रत्यक्षामध्ये ह्यांची कुठलीच कृती आपण राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष व्हावा अशी राहिलेली नाही. आम आदमी पक्षाची आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, ते निवडणुका लढवतात, त्यांचं काही ना काहीतरी एक नॅरेशन सेट केलेलं असतं, त्यांनी कारणं कुठली असो त्याच्यावर टीका करणारे टीका वेगळ्या पद्धतीनं करो. हे मायावतींचं पण आहे. म्हणजे भाजप आणि काँग्रेसच्या शिवाय आप आणि बहुजन समाज पक्ष हे म्हणजे एकूण 4च पक्ष असे आहेत, त्यांना यश प्राप्त होते त्याचं नाव भाजप आहे, अपयश आलं तर त्याचं नाव आम आदमी पक्ष असं जरी असलं तरी प्रत्यक्षात हे प्रयत्न करतात. बाकीच्या पक्षांनी म्हणताना काही म्हणो, तृणमूल काँग्रेसनी त्रिपुरामध्ये प्रयत्न केला होता, गोव्यामध्ये प्रयत्न केला होता, दिल्लीमध्ये पण एकदा अण्णा हजारेंना घेऊन एक आंदोलन करायचा प्रयत्न केला होता, तो फसला. त्याचं कारण असं आहे की ह्यांचं राजकारण हे नेहमी संकुचित राहिलेलं. हे फक्त प्रादेशिक पक्ष आहेत असं नाही, प्रादेशिक असण्यामध्ये काही तोटा नाही, यांचं राजकारण संकुचित राहिलेलं आहे. तेलंगणा राष्ट्र समितीनं तेव्हा ज्या आक्रस्ताळ पद्धतीनं तेलंगणा राज्याची मागणी केली होती, लावून धरली होती, आणि नंतर त्यांचं राजकारण तसंच संकुचित राहिलं. त्याच्यामुळे म्हणताना इकडं भले BRS भारत राष्ट्र समिती म्हणून तुम्हाला तुमच्या बाजूच्या महाराष्ट्रातून बाबळी बंधाऱ्याचा वाद मिटवता नाही आला, पाण्याचा संदर्भ हे नाही मिटवता आला, तुम्ही आता जाऊन तिथं तुमचा पक्ष पसरवायचा प्रयत्न करता. यांचं राजकारण संकुचित राहिलेलं आहे. DMKनं कर्नाटकाशी त्यांचा जो कावेरीच्या ह्याच्यावरचा वाद आहे तो त्यांना मिटवता नाही आला, किंवा पंजाबमधले पक्ष आणि हरियाणा ह्यांच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचे पाण्याचे वाद आहेत, म्हणजे हे पक्ष छोट्या छोट्या मुद्द्यावरून आपल्याच बाजूच्या राज्यांशी भांडत राहिले. आपल्या प्रदेशाची अस्मिता त्यांनी इतकी मोठी करून ठेवली की ती देशाच्या अस्मितेच्या पेक्षा पुढे चालायला लागली. संपूर्ण भारत एक आहे, संपूर्ण भारताचं हित एक आहे अशी व्यापक दृष्टी ठेवून हे पक्ष का नाही वाढले? शरद पवारांचा पक्ष ते विशिष्ट पद्धतीनं मुंबई आणि त्याच्या भोवतीचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भोवतीचं सगळं राजकारण सोडवायला बाहेर जायला तयारच नाही. 1999 पासूनचा जो पक्ष आहे, इतकी वर्ष 24 वर्ष पक्षाला झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला राष्ट्रव्यापी एखाद्या मुद्द्यावरती तुम्ही काय भूमिका मांडतायत, काय नाही ह्याची चर्चा खरं तर व्हायला पाहिजे. किंवा जो खरंच केवळ राष्ट्रव्यापी नाही आंतरराष्ट्रीय प्रश्नावरती पण भूमिका मांडत होता त्या CPIचं काय झालं, ही चर्चा खरं तर आता व्हायला पाहिजे होती किंवा होणं अपेक्षित होतं, ते राहिलं बाजूला. नको ती चर्चा केली जात आहे. नुसते दंड थोपटले म्हणून कबीराचा जो दोहा आहे, जो पानी के नाम को पानी जाने ये नादानी है, पानी पानी रटते रटते प्यासा ही मर जाए, शोला शोला रटते रटते लब पर आस न आए, एक चिंगारी लब पर रख दो लब फौरन जल जाए. कबीराचा तो दोहा आहे. नुसतं आम्ही राष्ट्रीय म्हणून काही होणार नाही, कृती करावी लागेल. आणि नुसतं राष्ट्रीय म्हणून तुम्ही राष्ट्रीय होत नाहीत. जो पानी के नाम को पानी जाने ये नादानी है, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारत राष्ट्र समिती, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस AITMC असं त्या पक्षाचं नाव आहे, किंवा MIMने स्वतःला AIMIM असं नाव घेतलेलं आहे, किंवा DMKचा जो दुसरा जो त्याच्यातून फुटल्याच्या नंतर जो पक्ष स्थापन झालेला होता, जयललिताच्या नंतर मुख्यमंत्री होते, AIADMK म्हणजे ऑल इंडिया अण्णा DMK, हे नुसते नाव आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीये, तुम्हाला प्रत्यक्ष ती कृती करावी लागेल. उसंतवाणी, कुणी देशव्यापी कुणी राज्यव्यापी दर्जा कापा कापी आयोगाची, नावातचं राष्ट्र बाकी प्रादेशिक, नावातचं राष्ट्र बाकी प्रादेशिक, मतांमध्ये वीक इतरत्र, 3.5 जिल्हे राज्यातले फक्त, नाचतात भक्त देशव्यापी, काकानी ममता तेलगू तो राव, उतरला भाव तिघांचाही, मत टक्केवारी घाली पाय घड्या, केजरूच्या उड्या त्याचमुळे, CPI तोची कम्युनिस्ट मूळ, त्याच्या मुखी धूळ माखलेली, कांत मतदारे आधी दिला धक्का, आयोगाचा शिक्का त्याच्यावरी, आयोगाचा शिक्का त्याच्यावरी. मतदारांनी प्रत्यक्ष जे मतदान केलेलं आहे त्याच्यानंतर आयोगाने त्याच्यावरती आता शिक्कामोर्तब केला. ही प्रत्यक्ष आयोगाने काही कृती केलेली नाहीये. तुम्ही
गेल्या काही वर्षांमध्ये मतदारांना सामोरं जात असताना जो बेजबाबदारपणा दाखवलेला आहे राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी म्हणून, तो पुरेसा कामाला आलेला नाही. मतदारांनी प्रत्यक्षात तुम्हाला प्रतिसाद दिला नाही किंवा तुम्ही उमेदवार जे काही घडायचं ते घडलेलं असो, पण जी आकडेवारी समोर आहे आणि हा मुद्दा जास्त गंभीर आहे. भावनी फार सुंदर व्हिडिओ राष्ट्रवादीच्या बाबतीत केलेला आहे की 7-12 तुमच्या नावावर करणं वेगळं आणि पक्षाचा राष्ट्रीय दर्जा असणं वेगळं. प्रत्यक्षामध्ये तुम्ही पक्ष संघटना राष्ट्र पातळीवरती जिवंत ठेवणे, लोकांपर्यंत जाणे, निवडणुका लढवणे, निवडणुकात लोकांकडून मतदान तुम्हाला पडणे, 6% जास्त किमान तुम्हाला मतदान एखाद्या राज्यामध्ये होणे, ही महत्त्वाची गोष्ट होती जी प्रत्यक्ष आकड्यातून समोर होती. नुसतं बोलून चालणार नाही. शिवसेनेचा जो विषय गंभीरपणे आत्ता सर्वोच्च न्यायालयामध्ये आता त्याचा निकाल अपेक्षित आहे 2-3 दिवसामध्ये, वारंवार कपिल सिब्बल सारखे, अभिषेक मनु सिंघवी सारखे सुद्धा जे दावे करत होते की तो पक्ष म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या पक्षाचे प्रतिनिधी किती आहेत आणि अध्यक्ष कोण आहे ते सगळं नंतरचं आहे. विधिमंडळ पक्ष जो खरा पक्ष ज्याचा संबंध निवडणूक आयोगाशी होतो, हे सगळे लोक ते नाकारत होते. एकनाथ शिंदेच्या सोबत 40 आमदार गेलेले, त्यांना मिळालेली मतं इतकी, त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर किती आहेत आणि हे सगळे तुलना करून त्यांनी त्यांचीच मूळ शिवसेना कशी आहे त्यांना चिन्ह कसं ते दिलेलं आहे. आता ह्या पक्षांचा प्रादेशिक दर्जा ठेवून म्हणजे राष्ट्रीय दर्जा काढून प्रादेशिक ठेवणे हे सगळं आकड्यातून घडलेलं आहे. कुठल्या आकसापोटी म्हणायला जागा नाही आहे. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं जे काही हे जाहीर केलेलं आहे त्याच्यापासून नीट बोध घेऊन ज्या पक्षाला स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून सिद्ध करायचे त्यांनी त्याची प्रत्यक्ष कृती त्याची केली पाहिजे. नुसतं नावामध्ये राष्ट्रीय असून काही भागणार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.